हाय नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप खूप मनापासून आभार मानते. आणि हे टायमिंग जे आहे संध्याकाळचं 4 वाजेचं टायमिंग आहे आणि मला जायचं होतं डीमार्टला. तर डीमार्टला जायच्या आधी म्हटलं आपल्या घरामध्ये काय आहे, काय नाही, कुठली वस्तू डबल होऊन जाईल किंवा काय आपल्याला काय आणायचं नाही आहे, तर हे सगळं चेकिंग करून घ्यायचं काम इथे चालू होतं माझं. तर ते बघून घेत आहे. कारण नेहमी आपण ज्यावेळेस किराणा भरायला जातो त्यावेळेस जर व्यवस्थित बघून घेतलं की कुठली वस्तू आपल्याला घ्यायची आहे किंवा नाही, तर आणि घरात कुठलं सामान शिल्लक आहे, तर जरा आपला बजेट जो आहे तो व्यवस्थित असा होऊ शकतो. नाही तर मग काय होऊन जातं, डीमार्टला जाताना आपण बऱ्याच वेळेला घरात सामान असलं, काही वेळेला आपलं लक्ष नसतं, तर मग ते परत होऊन जातं डबल. आणि जास्तही म्हणजे ह्या महिन्याचं पुढच्या महिन्यात यूज करण्यापेक्षा जेवढं लागेल तेवढं आणलेलं बरं. आणि नेहमी आपण आधी ज्यावेळेस आपल्या नॉर्मल दुकानातून ज्यावेळेस आपण महिन्याला जो काही आपल्याला किराणा लागतो ते सामान घेण्यासाठी आपण जायचो. तर तेव्हा कसं व्हायचं, आपण लागेल तेवढं सामान व्यवस्थितपणे आणायचो. आणि आता कसं झालं, आता सुपर मार्केट म्हणा, कुठलंही मार्केट म्हणा, डीमार्ट म्हणा, आपण जातो महिन्याला, दर महिन्याला जातो आणि आपलं जे काही सामान आहे ते आपल्याला घ्यायचं असतं. त्यावेळेस काय होतं, बाय वन गेट वन म्हणा किंवा काही म्हणा, कुठलंही डिस्काउंट म्हणा, तर त्याच्यामुळे आपण बऱ्याचशा अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करत असतो आणि जे जे दिसेल ते ते आपण घेत असतो. म्हणजे जे आपल्याला लागणार असेल ते, किंवा आपल्याकडे थोडंफार ते शिल्लक असलं तरीही त्याच्यावरती काही डिस्काउंट असला, काही ऑफर असली, तर त्यावेळेसही आपण ते घेतो किंवा बाय वन गेट वन म्हणून असेल तर. तर अशा वेळेला जर आपण घरी बघून आलेलो असलो की आपल्याला काय घ्यायचं आहे किंवा नाही, किंवा आपल्याला काय काय सामान घ्यायचं आहे याची यादी जर आपण तयार करून घेतलेली असली ना, तर मग नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो. म्हणजे नक्कीच आपला जो अनावश्यक खर्च आहे ना, तो त्याचं तरी बचत होते असं मला वाटतं. कारण बऱ्याच वेळेला आपण नको ते सामान घेत असतो, दिसत जातं आपल्याला आणि तसंच आपण आपल्या ट्रॉलीमध्ये टाकत जातो आणि ज्यावेळेस आपण बिलिंग काउंटरवरती येतो तेव्हा आपल्याला समजतं की अरे आपण कितीचं सामान घेतलेलं आहे ते. तर असं आपण नॉर्मल शॉपवरती जायचो ना, त्यावेळेस तसं होत नव्हतं. आपण आधी किराणाचं व्यवस्थित सामानाचं जे काही लागणार आहे ते लिहून घ्यायचो, दुकानावरती जायचो, ती यादी द्यायचो किंवा तसं सामान आपण सांगायचो आणि त्या पद्धतीने जरा घरातला जो काही किराणा आहे आपल्या महिन्यातला तो आपण करून आणायचो. तेव्हा मात्र आपल्याला लागेल त्याच वस्तूंची खरेदी व्हायची आणि तेवढी बचतही व्हायची. पण वेळेनुसार सगळं काही बदलत असतं. जसं आपला आजूबाजूचा परिसर आहे किंवा ते, आणि किंवा आपली आर्थिक बाजू ही ज्या पद्धतीने असली त्याप्रमाणे आपण खर्च करत असतो. पण तरीसुद्धा आपण जर काही व्यवस्थित असं नियोजन ठेवलं खर्चाचं, तर मग आपल्याला जसा पाहिजे तशा बजेटमध्ये आपण आपल्या सामानाची खरेदी जी आहे ती करून घेऊ शकतो. तर आता मी इथं सगळं सामान घेऊन आलेली होती आणि माझ्याकडे थोडंफार बरंचसं काही शिल्लक सामान होतं मागच्या महिन्यातलं. कारण साखर आणि तांदूळ, शेंगदाणेही मला आणायचे नव्हते. कारण मागच्या महिन्यातले बऱ्यापैकी शिल्लक होते म्हणून ह्यावेळेस तेही मला आणायची गरज नव्हती. आणि साखर आता कसं सध्या माझ्याकडे गुळाचा चहा जास्त प्रमाणात होत असल्यामुळे साखरेचा वापरही जरा कमीच झालेला आहे. त्यामुळे साखरही शिल्लक होती, तीही आणायची नव्हती आणि शेंगदाणेही अजूनही आहेत. आणि आणि बाकीचं जे काही आपली आठवड्याभराची तयारी म्हणा किंवा महिन्याची, आपण दाण्यांचं कूट म्हणा किंवा आपल्या बऱ्याचशा गोष्टींची आपण तयारी करून ठेवत असतो जेणेकरून आपला स्वयंपाक लवकर होईल. तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर ते दाण्यांचं कूट हे अजून शिल्लक आहे, त्यामुळे शेंगदाणे मी आणले नाही. आणि बरंचसं काय काय सामान जे मशीनमध्ये मला लिक्विड लागतं तेही अजून आहे, त्यामुळे मग मी ते लिक्विडही स्किप केलं. फक्त मिरींचं इथे पावडर एक घेऊन आलेली आहे, देवांचं तेल संपलेलं होतं ते आणलेलं आहे आणि चहा पावडर आणलेली आहे किंवा बिस्किटं, एक गुड डेचा पुडा आहे आणि एक पार्लेजीचा आहे. मारी बिस्किट यावेळेस आणलेली नाही आहे. टोस्टचं एक पाकीट आणलेलं आहे. असं काही आणि जे आपल्याला रेग्युलर साबण वगैरे लागतात ते, आणि साबुदाणेही होते आधी शिल्लक. भगरचं एक छोटं पाकीट आणलेलं आहे. तर असं जेवढं लागेल ना तेवढंच सामान मी आणलेलं आहे आणि बाकीचं सामान न आणता, कारण बऱ्याच वेळेला आपण काय 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 घेत राहिलो तर
5,000 बिल कुठे आपलं पोचून जातं काहीच कळत नाही. आणि तसा तर महिन्याचा किराणाला आता हल्ली महागाई तेवढीच आहे, 5,000 रुपये कसेही लागतातच. आणि शिवाय आपण अशा पद्धतीने सुपर मार्केट म्हणा, आपण डी-मार्ट म्हणा, अशा ठिकाणी जात असलो त्यावेळेस कपड्यांची शॉपिंग, याची शॉपिंग, त्याची शॉपिंग, बरीचशी काय काय मुलांचं स्कूलचं म्हणा, काय म्हणा, काही ना काही त्याच्यामध्ये येऊनच जातं. त्यामुळे जो खर्च आहे तो वाढत असतो. तर आता जे काही सामान होतं आणलेलं ते सगळं याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. भरण्यासाठी जागा मात्र व्यवस्थित झालेली आहे ही, कारण जेव्हा लागला तेव्हा त्यातूनच काढता येतो. आणि आता ह्या वेळेस मी दरवेळेस तेलाचा डब्बा आणते मी, पण ह्या वेळेस तेलाचा डब्बा न आणता पाऊच आणलेले आहेत. मागे मी फॉर्च्यूनचंच तेल वापरायची, पण मागच्या 3 महिन्यापासून मी मागच्या वेळेस जो काही 15 लिटरचा कॅन आणते ना तेलाचा, तो गुलाबचा आणलेला होता, म्हणजे शेंगदाण्याच्या तेलाचा. तर तो चांगला वाटला मला, तर ह्या वेळेस मी तेलाच्या पिशव्याही त्याच आणलेल्या आहेत. आणि ओवा, जिरं, मोहरी, हे ज्या काही रोजच्या मसाल्यातल्या आपल्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत ना, त्या मी इथे या बरण्या आहेत माझ्याकडे काचेच्या, ज्या आपल्या शेजवान चटणीच्या, त्यांच्यामध्ये भरून ठेवत असते, जेणेकरून संपल्या म्हणजे पटकन याच्यातून काढून आपल्याला टाकता येतं. तर ज्यावेळेस ते सामान आणलेलं असलं आणि भरायचं असलं ना, तर मग इथलं जे काही सेक्शन आहे ना, हे जिथं मी काय काय ठेवत असते काचेच्या बरण्यांमध्ये भरून, तर तेही भरायच्या आधी तिथलं सगळं व्यवस्थित असं पुसून घेते आणि मग भरून ठेवत असते, जेणेकरून ते रोजच्या रोज तसंच्या तसं राहील. नाही तर काय होऊन जातं, बऱ्याच वेळेला घरात कोणीही इथे काय आहे, ओवा वगैरेही मी भरून ठेवत असते त्याच्यामध्ये. परत ते मुखवास म्हणून एक पान आहे सुक्कं, जे गिरनारवरून आणलेलं असतं, 6 महिने टिकतं ते खाण्यासाठी. ते किंवा लवंग वगैरे असे बऱ्याच काय काय मी इथं बरण्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. काळं मीठ आपलं रोजच आपल्याला ज्यूसमध्ये लागतं ते, आणि मध. तर त्या वस्तू काढताना बऱ्याच वेळेला ह्या बरण्या सगळ्या उतरवून खाली ठेवल्या जातात, आणि आपल्याशिवाय मग ते कोणी व्यवस्थित असं ठेवत नाही तिथं काढलेल्या असल्या की. तर ते अशा पद्धतीने व्यवस्थित पुसून वगैरे ठेवल्या दुपारच्या टायमिंगला जसा वेळ मिळेल तसा, तर मग त्या व्यवस्थित राहतात. नाही तर मग खाली सगळ्या एक 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 अशा व्यवस्थित न ठेवता कुठल्या कुठं ठेवल्या जातात. बऱ्याच वेळेला आपली ही घाई गडबड असते कामांमध्ये. बेकिंग सोडा म्हणा, काही म्हणा, ते सगळं काही इथं बरण्यांमध्ये मी भरून ठेवलेलं आहे. ते आपल्याला रोजच्या वापरामध्ये येत असल्यामुळे घाई असली की इकडे तिकडे ठेवलं जातं. एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर अशा पद्धतीने मग ते आवरून सावरून व्यवस्थित ठेवलेलं असलं की छान नीटनेटकं दिसत असतं. हे सगळं ठेवण्यासाठी हा कप्पा मला खूप छान झालेला आहे, आणि इथे बऱ्याचशा बरण्या माझ्या मावून गेलेल्या आहेत. याच्या पाठी अजून मोठ्या बरण्या आहेत, आणि याच्या पुढे थोड्या छोट्या साईजमध्ये आहेत, आणि एका साईडला एकदम छोटी साईज जी आहे आपली, ज्या आपल्या शेजवान चटणीच्या, जॅमच्या, त्या एका साईडला लावलेल्या आहेत. आणि खालच्या साईडला जे काही डबे आहेत त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये आपलं पीठ असतं, ज्वारीचं वगैरे, जे बाजरीचं दळून आणलेलं असतं, कणण्याचं, ते एका डब्यात ठेवते. आणि एका डब्यामध्ये मुलींचा खाऊ असतो, जो काही चिवडा म्हणा, लाडू म्हणा, जे त्यांना दुपारच्या वेळेला मुलांना जे काही हवं असतं ते. आणि म्हटलं आता वरच्या साईडला ह्या सगळ्या बरण्या ज्या आहेत त्या पुसून घेत आहे, क्लीन करून घेत आहे. तर मग इथं जे काही डबे आहेत ना, तिथंही क्लीन करून घ्यावं, म्हणजे कामात काम आपलं होऊन जाईल आणि व्यवस्थितही छान मस्त दिसेल. या हिशोबाने सगळं खालच्या साईडला ही धूळ वगैरे जी काही होती ती पुसून घेतलेली आहे. आणि असं जे काही सामान आणलेलं होतं ना, ते लग्गे हात सगळं काही रचून घेतलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण बाहेरून सामान आणतो आणि त्या पिशव्या तशाच्या तशा पडलेल्या राहिल्या तर कुठे 1, 2, 3 दिवस निघून जातात. काही वेळा तर लादी पुसायच्या वेळेसही आपण त्या व्यवस्थित ढकलून वगैरेही पुसून घेत असतो, इकडे तिकडे करून पुसावं लागतं. त्यामुळे जर वेळच्या वेळी सामान आलं आणि वेळच्या वेळी जर जिथल्या तिथं लावणं होऊन गेलं ना, तर मात्र मग पटकन घर मोकळंही होतं, आणि वस्तू ज्या आहेत ना, त्या जिथल्या तिथं ठेवल्या जातात किंवा पटकन भेटतातही. नाहीतर बऱ्याच वेळेला ते सामान तसंच ठेवलं तर 1-2 दिवस मात्र ते पडलेलं राहून जातं, कारण कामाच्या गडबडीमध्ये काही वेळेला आपल्याला वेळ नसतो, किंवा काही वेळेला वेळ असूनही कंटाळाही येतो. त्यामुळे लग्गे हात आल्या आल्या सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलेलं कधीही चांगलं. तर ते पटकन असं सगळं सामान लावून घेतलं, आणि त्यानंतर मग चहा वगैरे झालेला होता, आणि थोडीफार जी काही भांडी होती ती देवपूजेच्या आधी म्हटलं हे किचनवरची जी काही भांडी आहेत ती लावून घेऊयात. पितांबरीही संपलेली होती, आपले कलश वगैरे घासण्यासाठी, देवांचं काही काही प्लेट वगैरे असतात, थोडंफार छोटं मोठं सामान त्याच्यासाठी
ती आपल्याला लागत असते, तर मग तीही व्यवस्थित अशी भरून ठेवली आणि त्यानंतर जी काही आपली चहा पाण्याची थोडीफार 2-3 भांडी होती तीही स्वच्छ धुवून घेतली. आणि हे आवरत सावरत तर कुठे संध्याकाळचे 6:30 पावणे 7 होऊन जातात, तर काही कळत नाही. संध्याकाळचा दिवाबत्तीचा टाईम झालेला आहे. त्यानंतर मग आपली स्वयंपाकाची तयारी. तर हे सगळं साहित्य मी व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. टोमॅटो, कांदा, बटाटा, शिमला मिरची, वाटाणे आणि काजू घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तर आता सुरुवातीला तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यानंतर काजू आणि शेंगदाणे मस्त छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग याच्यामध्ये कांदा, लसूण वगैरे जे आहे ते टाकणार आहे आणि कांदाही मस्त छान असा परतवून घेणार आहे. थोडा हलका नरम होईपर्यंत. आणि त्यानंतर मग आपण ज्या काही भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या शिमला टाकलेला आहे, वाटाणे घातलेले आहेत, बटाटा आणि टोमॅटो ह्या सगळ्या भाज्या मस्त छान अशा परतवून घेणार आहे हलक्या नरम होईपर्यंत. आणि भाज्यांमध्ये जेवढं भाज्यांना लागेल ना तेवढंच मीठ घालणार आहे आणि छान व्यवस्थित असं परतवून घेणार आहे. थोडं जर भाज्यांमध्ये असं परतवताना मीठ घातलं ना तर मग भाज्या ज्या आपण पुलावमध्ये भाज्या असतात ना आपल्या घातलेल्या त्या अशा पानचट न लागतात, छान लागतात चवीला. तर भाज्या व्यवस्थित छान परतवून झाल्यानंतर मग धना पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला जे काही आपण घालतो ते सगळं टाकलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे. आणि 2 ते 3 वेळा मी हा बासमती तांदूळ आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला होता, तो याच्यात घातलेला आहे. आणि हलका-फुलका असं संध्याकाळचं मस्त छान मसाले भात जो आहे ना तो बनवणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये सगळ्या भाज्याही होऊन जातील. तसा खिचडीचाच बेत ठरलेला होता, पण सगळ्या भाज्या होत्या म्हटल्यावर चला आपण खिचडी न करता मस्त असा मसाले भात, पुलाव राईस ज्याला म्हणतो ते करूयात म्हटलं. तर तांदूळ घातल्यानंतर छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी घातलेलं आहे. केटलमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि तांदूळ घातल्यामुळे पुन्हा त्याच्यात मी परत थोडं मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे आपला पुलाव राईस म्हणा किंवा खिचडी म्हणा याला उकळी लवकर येते आणि छान होतं. तर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये आणि झाकण लावून मस्त छान 2-1 शिट्ट्या आता घेऊन घेणार आहे. रात्रीच्या वेळेस जर काही शॉर्टकट आणि छान असं जेवण आपल्याला पाहिजे असेल तर हा मसाले भात उत्तमच आहे करण्यासाठी. 5-1 मिनिटानंतर कुकर उघडून बघितला, मस्त छान असा पुलाव राईस आपला इथे तयार आहे. खडे मसाले मी जास्त करून घालत नाही याच्यात, कारण खाताना मग ते मुलींना आवडत नाही. पुलाव राईस ज्यावेळेस खातात किंवा बिर्याणीही करते ना त्यावेळेस अगदी कमी प्रमाणामध्ये 1-1, 2-2 क्वांटिटीमध्येच मी ते टाकत असते. जास्त आम्हाला खडे मसाले आवडत नाही. मी बारीक जो काही आमचा खानदेशी मसाला केलेला असतो त्याच्यात सगळ्या प्रकारचे खडे मसाले असतात. त्यामुळे मग मी ते तो आपला बारीक करून घेतलेला मसालाच घालत असते खिचडीमध्ये म्हणा किंवा बिर्याणीमध्ये म्हणा किंवा पुलाव राईसमध्ये म्हणा. मस्त असं रात्रीचं छानपैकी जेवण तयार झालेलं आहे. चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.